प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्क साधणार आहेत। निवडणुकीत माघार घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अनेक अपक्षांसोबत संवाद साधलाय। बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिलाय, तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर देण्यात आली आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि अनेकांनी बंडखोरीचं शस्त्र उपसलेलं आहे। त्यामुळे या बंडखोरांना शांत करण्यासाठी आता स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत। राजकीय पुनर्वसनाचा शब्द अनेकांना दिला गेलेला आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला किती बंडखोर प्रतिसाद देतात याकडे देखील लक्ष असेल। पुण्यात भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय। उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झालेले। आपण ऐकलं पाहिजे ना। आणि सगळ्यांना धन्यवाद, तुमच्यामुळे इथून जा मी। थँक्यू सगळ्यांना। तुझ्यातही असं काय झालं? तुमचा अर्ज माझी बॅग आणायला लागणार ती छोटी। तर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झालेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता आणि या विरोधानंतर आता पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भाजपच्या उमेदवार होत्या पूजा मोरे, पण आता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावरती ओढवलेली आहे। आउटपुट तुमच्या राहते माझ्यावर पूजा मोरे आता अर्ज माघारी घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात याकडे देखील लक्ष असेल। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। त्यांच्या विचारांचं परिवर्तन झालंय अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलेली होती। पण स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पूजा मोरे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध होता। सोशल मीडियावर देखील पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या आणि अखेर आता पूजा मोरे यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागलेली आणि त्यानंतर त्यांना प्रचंड अश्रू अनावर झालेत। अक्षरशः रडत रडत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर आता ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर पूजा मोरे यांना अक्षरशः आपले अश्रू अनावर झालेले आहेत। पुण्यातून पूजा मोरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती, पण स्थानिक पदाधिकारी मात्र पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरती नाराज होते आणि त्यामुळे आता पूजा मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या। सोशल मीडियावर देखील या सगळ्याची प्रचंड चर्चा झालेली होती आणि अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कडव्या विरोधासमोर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। रडू नका रे.
सांगतो मी, दाखवू शकतो. हॅलो, थोडं पाणी टाकलं ना, पाणी लागलं सांगा. नमस्कार. सायलेंट करे. राहुले करे काय भूमिका आहे तुमची? उमेदवारी अर्ज बनला होता, नंतर मागे घेतलाय का? आज तो सगळा ही सगळी प्रोसेस झाली, काय ती भूमिका स्पष्ट आहे? मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी थोड्या सांगू इच्छितो. आमच्या दोघांचा विवाह झाला, दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली. तुमच्या मीडिया प्रतिनिधींनी अतिशय प्रेम केलेलं आहे या सगळ्या संघर्षामध्ये. माझा संघर्ष 2 व्हीलरपासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय, हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं, तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. नंतर पहलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ती सांगल. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचंय की एक कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होतं हे या 2026च्या निवडणुकीमधनं मी पुणे शहराला दाखवून दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली. प्रभाग क्रमांक 1 मधल्या माझ्या माता भगिनी, माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर त्या सर्वेमध्ये आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावंताला संधी दिली, आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला. परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यक्तीनं, ज्या माय भगिनीनं, ज्या कार्यकर्त्यांना आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांची कान धरून माफी मागतो. तुमची इच्छा, त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं, आम्ही लढणार होतो, आम्ही निवडून येतो. प्रभाग क्रमांक 1च्या वासियांची पहिल्यांदा आम्ही माफी मागतो. त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही. माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय, या सुभाष चव्हाणांची आणि आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर, त्या भगिनीची, त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली. माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अतितटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता. रात्री 2 वाजता उमेदवारी फायनल होती. या भावासाठी आमच्या दोघांची समक्षात मीटिंग झाली. त्यांनी मोठं मन दाखवलं. सकाळी अखेरच्या दिवशी 11:30 वाजता उमेदवारी मिळाली. या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो, संधी तुम्हाला घ्या म्हणून. कारण की त्या पद्धतीचं वातावरण मी प्रभाग 1 मध्ये केलेल्याचा इम्पॅक्ट 2 मध्ये तयार झाला होता. म्हणून 2 मधले 4ही सीट आम्ही काढू शकतो. आणि ते जी सीट आहे, ती जी भूमिका आहे, एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो. त्या ठिकाणी 4हीचं वातावरण फिरलं होतं. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तिथल्या विरोधकांची पायाखालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं. प्रथमतः याच बरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं. आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल वीक होतोय का असं जे वातावरण झालंय, तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार हे तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगाल. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची मी माफी बघतो. त्याचबरोबर आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राला अपेक्षा असेल की आज धनंजय जाधव काय बोलणार, धनंजय जाधवला विरोध झाला, त्या सगळ्या प्रक्रियेत मी तेव्हाही सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजांसोबत आहे. एका घरांमध्ये 2 विचार असू शकतात, एका घरामध्ये 2 भूमिका असू शकतात. माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती. मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो. मी आहे, राहील,
मला जो विचार पटतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यामध्ये सोबत आहे, स्वराज्यासोबत राहील. पण आपसूक कुठे ना कुठे तर ती पॉझिटिव्ह वेव्हच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो. देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय, त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यात इथं नाही, परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहेत. संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय मला त्रास दिला नाही किंवा मला जे काय सामावून घेतलं तिच्यासाठी मी पळत होतो, त्यावेळेस त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला, मला समजून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब, तुमच्याशी प्रामाणिक राहील. सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील. परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मेसेज गेले. या चुकीच्या मेसेज मध्ये आमच्या खऱ्या प्रतिक्रिया समाजासमोर येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका, त्यांच्या अनेक सहकार्यांनी भूमिका पार पाडली. त्याबद्दल मी त्यांचा देखील, आम्ही दोघं नवरा बायको आभार मानतो. तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगल. थँक्यू सर्वांची, कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. हा लढा असाच चालू राहील. आणि तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहणार, जे ताईच्या राहतील, जे माझ्यासोबत आहेत ते माझ्यासोबत राहतील. ताई बोला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठे होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशामध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घागरडा असत असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढा मोठा दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहते. पुढे छत्रपती संभाजीराजेंच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजेंनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले, हक्काच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत. तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या अंगात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस तिथे थांबलो. लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघताल. तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये.
त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती. कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे, आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या, आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही. कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला बढावा दिला जात नाही, आणि त्याचा विक्टीम मी झाले. सोशल मीडिया म्हणजे म्हणायचंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले, आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही, अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानपिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं. राहुलजींचं तर या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा. पोलिशिन चेक प्रस्तुत करते कॉफसिल्स, घशाच्या तक्रारींपासून त्वरित आराम 5 मिनिटात.